नमस्कार, मी आहे दीपाली. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर पहा, एम्ब्रॉयडरी वर्कचा हा ब्लाऊज पीस आहे. तर गळा पहा अशा प्रकारे आलेला आहे. कुठे कुठे धाग्याची बुट्टी आहे याच्यावरती. अशा प्रकारचे सर्रास आता काय होत आहे, साड्यांवरती ब्लाऊज पीस येत आहेत. तर गळा खूप छोटा येतो, तो मोठा कसा करायचा, त्याला डिझाईन कशी बनवायची, हा खूप मोठा प्रॉब्लेम तयार होतो. तर याचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाईबद्दल हा व्हिडिओ जो आहे तो पहा आणि शिकून घ्या. आणि खूप सोपी पद्धत आहे पहा, म्हणजे तुम्हाला पटकन जमणार आहे. तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब लगेचच करून घ्या. आणि पहा गळा कसा तयार करायचा. तर आपण जसा अस्तर कट करून घेतो ना नेहमीप्रमाणे गळ्याला, तसाच कट करून घ्यायचा. तर पहा, गळा कट करायचा नाही, गळा याच्यावरती शिलाई केल्यानंतर कट करायचा आहे. तर उलट दिशेने पहा, ब्लाऊजच्या पीसवरती पीसचा जो तुकडा आहे तो वाकडा तिकडा घेतला तरी काही अडकत नाही, फक्त व्यवस्थित सगळ्या बाजूने अस्तरला पुरला पाहिजे याची काळजी घ्या. आता पहा, गळा जसा आलेला आहे ना तसा शिलाई करायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. गळा छोटा आलेला आहे ना, जसा आलेला आहे तसा शिलाई करा. याला डिझाईन किंवा मोठा गळा नंतर करायचा आहे आपल्याला पुढे. तर आता पहा, मी गळा शिलाई करून घेतला. तर गळा अशा प्रकारे शिलाई करून घ्यायचा, प्रथम मधोमध मांडून अस्तर. आणि हो, अस्तर तुमचं मापानुसार जेवढं आहे ना तेवढं कटिंग करून घ्यायचं. तर ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा, कमरेच्या बाजूला उलट दिशेने लगेच खाली व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची. तर कुठेही गुड्या किंवा घड्या तयार होणार नाही त्याची काळजी घ्यायची. आता पहा, कमरेच्या बाजूची टीप मारून झाली का? तर झाली. तर मधला पॅच हा खूप मोठा राहिलेला आहे. गळा कोणाला मोठा हवा असतो, कोणाला छोटा हवा असतो. जर तुम्हाला आहे एवढाच गळा ठेवायचा असेल तरी पण तुम्ही अशा प्रकारे पहा, जसं मी आता तुम्हाला दाखवलं अशाच प्रकारे शिलाई करायची. आणि जर तुम्हाला मोठा गळा करायचा असेल तरी पण तुम्ही अशाच प्रकारे शिलाई करायची. म्हणजे दोन प्रकार तुम्हाला या व्हिडिओमधून शिकायला भेटत आहे. तर पहा, गळा मी कटिंग करून घेतला. आता याला कट्स मारून घ्यायचे गळ्याला. ही गोष्ट लक्षात घ्या. व्यवस्थित व्हिडिओ पहा, लक्ष देऊन पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप फायद्याचा होणार आहे. तो तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. पण संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजणार आहे. आता पहा, ओपन करून घेतलं याला मी, म्हणजे सरळ बाजू वरती आली. अगोदर आपण उलट दिशेने काय केलं तर अस्तर जॉईन केलं होतं. आता ओपन केल्यानंतर प्रथम काय करायचं, कमरेच्या बाजूला उलट दिशेने टीप मारायची. म्हणजे काय होतं, ब्लाऊजचं मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरपासून बाहेर दिसत नाही. म्हणजे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकच्या बाहेर दिसत नाही. आणि अस्तर थोडा डार्क फेंट जरी असेल, हा कस्टमर दिलेला थोडासा डार्क होता तर चालतो पहा, आतून जातो हा. आता पहा, कमरेच्या बाजूला टीप मारून घेतली. आता काही करायचं आहे, गळ्याच्या बाजूला पण टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला आहे एवढाच गळा ठेवायचा असेल तर इथपर्यंतची प्रोसेस आहे. अजून याच्या पुढे पण मी तुम्हाला सांगते किती लांबपर्यंतची प्रोसेस आहे. जर एवढाच गळा ठेवायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, कटिंग आणि शिलाई करू शकता. आणि जर हा गळा मोठा करायचा असेल तर तुम्ही अशाच प्रकारे कटिंग आणि शिलाई करायची. आणि किती वेळापर्यंत करायची आहे ते पण सांगते मी तुम्हाला. आता पहा, गळा शिलाई करून झालेला आहे. तर गळा पहा किती छान तयार झालेला आहे. एवढी जरी तुम्ही शिकला ना तरी तुम्हाला जेवढा गळा आलेला आहे तेवढा परफेक्ट पद्धतीने काय करणार येणार आहे, कटिंग आणि शिलाई करता येणार आहे. फक्त अस्तर आपल्याला जेवढं लागणार आहे मापानुसार तेवढं घ्यायचं. ही गोष्ट लक्षात घ्या. ब्लाऊजचा पीस थोडा मोठा असेल तर शिलाई नंतर तो कट करून काढता येतो. पहा, एका साईडला काय केलं मी, आता पॅक करून घेतला अस्तर आणि ब्लाऊज पीस. आता एक्स्ट्रा आहे ना ते कट करून घ्यायचं. आणि हीच प्रोसेस दुसऱ्या बाजूला करून घ्यायची. दुसऱ्या बाजूचं मी आता दाखवत नाही, तुम्ही करून घ्या. म्हणजे साईड पार्ट आणि अस्तरचा पार्ट आहे तो ब्लाऊजचा पीसचा, तो पॅक करून घ्यायचा. तर झाला. आता पहा, दुसरा पण मी पॅक करून घेतला. एक्स्ट्रा आहे ते कट करून काढलं. म्हणून म्हटलं होतं अस्तर मापात घ्या आणि ब्लाऊज पीस थोडा मोठा असला तरी काही अडचण नाही. तर पहा, मी गळावरून अर्धा इंच ठेवलेला आहे कारण मला शोल्डर जॉईन करायचा आहे. आता मी याला डिझाईन म्हणजे मोठा गळा थोडा तयार करणार आहे, डिझाईन तयार करणार आहे. आणि मोठा गळा पण म्हणजे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये काय काय शिकाय भेटलं पहा. म्हणजे जेवढा गळा आलेला आहे तेवढा कटिंग करून शिलाई कसं करायचा हे पण समजलं. वरनं अजून मोठा गळा कसा तयार करायचा ते पण समजणार आहे. आणि डिझायनर गळा कसा तयार करायचा ते पण समजणार आहे. म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला किती महत्त्वाचा झालेला आहे ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. तर गळ्याच्या कडेला पहा, हा फॅब्रिकचा तुकडा निघलेला होता मग अशी आपण कट केल्यानंतर हाच तुकडा घ्यायचा पहा. आणि ब्लाऊजचं फॅब्रिक आहे ते दोन्ही साईडनं टेपच्या 2 रेषा किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. आणि ब्लाऊजच्या पीसचं अस्तरचे आहे ते थोडं कमी ठेवायचं. आणि पहा, ब्लाऊज पीस आहे ना तो अस्तरवरती अशा प्रकारे फोल्ड करत चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायचा. हा
तुकडा. तर तुम्हाला हा तुकडा किती घ्यायचा ह्याचं मेजरमेंट मी का नाही सांगितलं, तर तुम्हाला म्हणजे जेवढा मोठा हवा असेल तर तुम्ही मोठा घ्या, छोटा हवा असेल तर छोटा, जेवढा तुम्हाला पॅच बनवायचा आहे तेवढा घ्या. मी आता पहा 3-3 सेंटीमीटरचा घेतलेला आहे. एक 3.5 घेतला होता आणि एक 3 घेतला होता, अस्तरचा 3 घेतला होता. तुम्ही हा 4 किंवा 5 पण घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर मोठा गळा तयार करायचा असेल, तिथं खाली मोठा पॅच तयार करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, थोडासा मोठा घेऊ शकता. मी थोडासा मीडियमच घेतलेला आहे, कारण मला फ्लावर्स आहेत ना कडेचे ते कट होऊन देऊ नयेत, म्हणजे कट होऊन जाऊ नयेत किंवा आपण कट करताना ते निघून जाऊ नये म्हणून मी काय केलेलं आहे, थोडासा छोटा घेतलेला आहे. तुमचा जर थोडासा खालच्या बाजूला बुट्ट्या नसतील आणि कट झालं तर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही काय करू शकता, थोडासा मोठा घेऊ शकता. तर पहा मी आता काय करत आहे, इथं सरळ बाजूने पहा हा उलट दिशेने ठेवायचा, म्हणजे अस्तर एकमेकाच्या विरुद्ध राहिलं पाहिजे आणि ब्लाऊज पीस समोरासमोर आलं पाहिजे असं ठेवून घ्यायचा. त्याच्यावरती जेवढा तुम्हाला चौकोन आखायचा आहे, म्हणजे तो पहा मी कसा ठेवलेला आहे, चौकोनी घेतला होता पण ठेवताना मी त्याचे कोने वरती आणि खाली केलेले आहेत, चौकोनी ठेवलेला नाही, नाहीतर तुमचा इथं चौकोनी पॅच तयार होईल. तो कसं ठेवा तुम्ही, आपली शंकरपाळी सारखा असा तिरकस ठेवा, जेणेकरून एक कोण वरती आला पाहिजे आणि एक कोण खाली आला पाहिजे. आणि सगळ्या बाजूने काय करा, जिथं आखून घेतलेला आहे, जेवढा तुम्हाला पॅच आकायचा आहे तेवढा आखून घेतलेला आहे, त्याच्यावरती शिलाई करून घ्या. तर पहा आता शिलाई केल्यानंतर मधलं जो स्पेस असतो ना, तो ब्लाऊज पीसचा आणि पॅचचा दोन्हीचाही कट करून काढायचा आणि तिथं बोळ तयार करायचं पहा, म्हणजे होल राहिलं पाहिजे. तर हा पहा मोठा पण करू शकला असता तुम्ही, इथं कुऱ्हाडी शेपमध्ये करू शकला असता, स्टार शेपमध्ये करू शकला असता किंवा इतर हार्ट शेपमध्ये करू शकला असता. कोणताही शेप तुम्ही, असं नाही की मी सांगितलेला शेप तयार करा, तर याच्यापेक्षा तुम्ही मोठा कोणताही शेप तयार करू शकता. तर माझ्या कस्टमरला एवढा शेप हवा होता मग मी एवढा कट केलेला आहे. तुम्ही याच्यापेक्षा मोठा करू शकता. अगदी मी जेवढा पॅच बनवला आहे एवढा पण करू शकता, फक्त त्यासाठी तुम्ही काय करायचं, पॅच जो आहे तो मोठा घ्यायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा कट्स मारायचे, महत्त्वाचं आहे कट्स मारणं. कोणत्याही प्रकारचं मी कॅनव्हास वापरलेलं नाही, कारण अस्तर डबल आहे, ब्लाऊज पीस डबल आहे आणि मग काहीच गरज नाही. कारण हे पहा अशा प्रकारे आतल्या साईडला हे लावायचं आहे. आता हे वरचा जो पॅच आहे ना तो आतल्या साईडला, आणि किती सोपी पद्धत आहे पहा गळा मोठा करण्याची. हा पॅच तुम्ही खूप मोठा पण बनवू शकता. माझ्या कस्टमरला छोटा हवा होता म्हणून मी छोटा बनवलेला आहे. तुम्ही तिरकस किंवा कोयरीच्या आकाराचा कसा पण बनवू शकता हा पॅच, पण लहान गळा मोठा करण्याची एवढी भारी आयडिया तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आणि ही जर लाईन तुम्हाला आवडली असेल मी आत्ता बोललेली, तर खरंच लाईक आणि सबस्क्राईब एकदा करून घ्या. आता पहा माझ्या व्हिडिओला, कारण मी एवढे भारी आयडिया कोणी सांगितली नसेल, गळा लहानाचा मोठा आणि डिझायनर मी फर्स्ट टाइम सांगितलेली आहे. पहा आता पहा साईडनं काय करायचं, एक जेवढं आपल्याला सोडायचं आहे अर्धा इंच सोडू शकता किंवा टिपच्या 2 रेषा एवढं अंतर सोडायचं आणि साईडनं काय करायचं, टीप मारून घ्यायची. तर इथं तुम्हाला जर आवडीची लेस लावायची असेल तरी पण लावू शकता, मी लेस नाही लावली पहा. आणि हां, फ्लावरची जी बुट्टी होती ना ती अजिबात देखील कट झालेली नाही पहा. फ्लावरची बुट्टी त्यासाठी मी काय केलं तर फ्लावरची बुट्टी कट होऊ नये म्हणून छोटासा स्पेस घेतलेला होता. या स्पेसमध्ये तुम्ही एक लटकन देखील बनवू शकता पहा. असं लोमतं लटकन सोडू शकता, 2 लटकन सोडू शकता. मी नाही सोडलं पण तुम्ही सोडू शकता लटकन, मी तुम्हाला आयडिया देत आहे. आता पहा सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायची. माझा कुठेही गळ्याचा जो फ्लावरचा जो आलं होतं ना एम्ब्रॉयडरी, ती कुठेही कट होऊन दिलेली नाही. तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही थोडीशी कट करून काय करू शकता, गळा थोडासा मोठा पण करू शकता. ही गोष्ट लक्षात ठेवा. वाटल्यास तर व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, पुन्हा ज्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे त्यावेळेस तुम्ही चॅनलवर जाऊन पण पाहू शकता किंवा डाउनलोड केलेला व्हिडिओ पण पाहू शकता. पण तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या, कारण तुम्ही टेलर आहात. तर आता पहा गळा तयार केला, किंवा तुम्ही जर असंच पाहत असेल तर तुमच्या टेलर कोणते असा गळा तयार करून घ्या. तर पहा किती सुंदर गळा तयार झालेला आहे, एवढा आकर्षक आणि एवढा छान झाला आणि मोठाही झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला डिझायनर लुक पण तयार झाला. म्हणजे इथं पहा तुम्ही लटकन पण तयार करू शकता, मोठा करू शकता. पहा एवढा मोठा असा करू शकता, स्टार शेपमध्ये करू शकता. मी थोडंसं एक बनवून दाखवते. हे पहा अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे तुम्ही याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे शेप जो आहे ना तो देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. फक्त पॅच असा बनवायचा आणि इथं बसवायचा गळ्याच्या खाली, गळा कुठेही न कट करता एवढा छान डिझायनर गळा. आता पहा याला टक्स मारून दाखवते. टक्स मारल्यानंतर गळा अजिबात फाकत नाही वगैरे. तर टक्स पहा कसे मारायचे. तर टक्स मारताना काय करायचं, खालून वरच्या साईडला यायचं टक्स मारत आणि पुन्हा वरून खाली जायचं.
ही गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे टक्स ना एकदम परफेक्ट आणि ॲक्युरेट येतात. म्हणजे हा बोटनेकचाच गळा थोडक्यात तयार झाला. लक्षात घ्या, हा गळा बोटनेक सारखाच तयार झाला, परंतु तो बोटनेक सारखा असल्यासारखा वाटत नाही. एवढा सुंदर नेक जो आहे तो तयार झालेला आहे. आता पहा, खालून वरती पुन्हा पलीकडच्या बाजूने मी टीप घालत घालत आली आणि पुन्हा वरून खाली चालले. असा टक्स मारायचा पहा, ही गोष्ट लक्षात घ्या. आता टक्स यामध्ये नव्हतं, परंतु मी तुम्हाला टक्स कसा मारायचा ना या डिझायनर ब्लाऊजला ते दाखवलेलं आहे. आता पहा, पूर्ण हा ब्लाऊजचा गळा आहे तो रेडी झालेला आहे. आता पहा, याची बाही कशी तयार करायची. तर कोणाला लॉंग स्लीव हवी असेल तर लॉंग स्लीव कट करून घ्यायची. ज्याला शॉर्ट स्लीव हवी असेल त्याने शॉर्ट स्लीव. तर पहा, मला शॉर्ट स्लीव हवी असेल, तुम्ही ब्लाऊजच्या पीसवरती पाहिलंच, इथं एक पहा बुट्टी होती, तर मला फक्त 4 इंचाची बाही ठेवायची होती. दाखवते मी तुम्हाला. हे पहा, मी 5 इंचाची बाही कट केलेली आहे. माझं 1 इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि 4 इंचाची बाही माझी रेडी होणार आहे. तर पहा, वरचा पण मी तेवढाच घेतलेला आहे, 5 इंचाचा स्पेस. तर इथं पहा, मी एक फ्लावर आहे ना तो कट करून काढलेला आहे. मला 6 इंचाची बाही धरावी लागली असती आणि तयार करून ती 5 इंचाची झाली असती, पण माझ्या कस्टमरला 4 इंचाची हवी होती, म्हणून मी एक वरचा फ्लावर आहे ना तो जाऊन दिला. जर खालच्या साईडनं तुम्ही 1 इंच कमी केलं असतं, ही गोष्ट लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. खालच्या साईडनं जर तुम्ही कट केलं असतं तर खालचे 1 2 3 4 फ्लावर कट होऊन गेले असते. पहा, त्यापेक्षा वरचा एक फ्लावर गेलेला परवडलं, पण खालचे फ्लावर कट होऊन द्यायचे नाही. आता पहा, उलट दिशेने काय करायचं, एक अस्तर वरच्या बाजूने अशा प्रकारे शिलाई करून घ्यायचं. तर मी घेतलं. आता पहा, दुसरंही तशाच प्रकारे काय करायचं, उलट दिशेने वरच्या बाजूने अस्तर जे आहे ते शिलाई करून घ्यायचं आहे. दोन्ही दंडावरती अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची. तर लॉंग स्लीव असेल तुमची तरी पण तुम्ही अशी शिलाई करा जशी मी सांगत आहे, आणि शॉर्ट स्लीव असेल तरी देखील अशी शिलाई करा. पहा, संपूर्ण बाही दोन्ही आता दंडाच्यावरती उलट दिशेने शिलाई झाली. तर सरळ करून घ्यायचं याला. पहा, मी सरळ करून घेतलं. आता सरळ करून घेतल्यानंतर पहा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही टीप मारताना ना कधी बाहीच्या बाजूला मारताच चाल, म्हणजे अस्तरचं जर फॅब्रिक सोडून ब्लाऊजचं मेन फॅब्रिक आहे त्या बाजूला, तर तुम्ही एकदा फक्त अस्तरच्या बाजूला अशा प्रकारे दंडावरती आणि साईडची टीप मारून बघा, अस्तर कुठेही बाहेर दिसत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या, कारण ते परफेक्ट पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये आत राहतं. पहा, आता दंडाच्या बाजूने उलट दिशेने शिलाई केली की पटकन लगेच म्हणजे ओळवायचं सुई आणि सगळ्या बाजूने राहिलेल्या पण शिलाई करून घ्यायची. ही गोष्ट लक्षात घ्या, सोपी जाते. पहा, अशी बाही शिलाई करून 100 वेळा धागा पण तोडायला लागत नाही आणि अस्तर पण बाहेर दिसत नाही. ही पण टिप्स तुम्हाला आवडली असेल. पहा, आता पहा, इकडच्या बाजूने सगळं जे एक्स्ट्रा आहे ना ब्लाऊज पीसचं, थोडंसं आपण नेहमी एक्स्ट्रा ठेवतो, तर पहा एक्स्ट्रा आहे ते गट करून काढलं सगळ्या बाजूचं. तर किती छान बाही तयार झालेली आहे. पहा, किती सुंदर बाही तयार झाली. खालच्या बाजूने एवढे छान त्याला फ्लावर्स झाले 4 आणि वरच्या बाजूला एक कट होऊन गेला. जाऊ दे, काही अडचण नाही, वरचा कट होऊन गेला ना एक, पण त्याच्या खाली जो 2 राहिलेले आहेत ना ते आकर्षक लुक तयार करतात. पहा, आपल्या ब्लाऊजच्या बाहीला. म्हणून मी म्हणते, जर शॉर्ट स्लीव तुम्हाला अशा आयडिया माहीत असायला हवेत, असे व्हिडिओज पाहत चला, म्हणजे तुम्हाला अशा आयडिया ज्या आहेत ना ते माहीत होणार. जर एखादी काय म्हटली असते, वरचा एक फ्लावर राहू द्या आणि खालचे 4 कट झाले तर होऊ द्या, परंतु वरचा एक कट झाला तर चालतोय, पण खालच्या बाजूच्या दंडावरती पूर्ण 4 फ्लावर येणार आहेत ना दंडावरती, ते खूप सुंदर दिसत आहेत. पहा, म्हणजे तुम्हाला बाही तयार केल्यानंतर पाहायला भेटलंच आहे. आणि या पण बाहीचं पहा, म्हणजे तसंच आहे. एक कट झाला काही अडचण नाही, 4 आहेत ना ते राहिले. पहा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बाही आता ट्रेंडमध्ये आहेत. पहा, येतात बाही, येतात गळा येतात, आणि ते कसा मोठा करावा, यावरती कसं करावं काय करावं ते समजतच नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या परफेक्ट अगदी लक्षात आलं असेल की आपण काही करू शकतो. म्हणजे एक पॅच काय काय तयार करतो, एक पॅच डिझाईन तयार करतो, एक पॅच आहे ना लहान गळा मोठा करतो, आणि एक पॅच आहे ना तो तुम्हाला आयडिया देतो. पहा, आणि किती सुंदर गळा तयार झाला, किती सुंदर बाही तयार झाली, आणि ब्लाऊजला किती आकर्षक लुक. आणि बॅक नेक आहे पहा, फ्रंट नेक नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. बॅक